आपल्या भारत देशाला खरं स्वातंत्र्य हे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं। पण खऱ्या अर्थाने आपल्या देशात परदेश राज्य हे 26 जानेवारी रोजी आपल्याला मिळालं होतं आणि 26 जानेवारी या दिवशी आपल्या भारत देशाला घटना प्रदान करण्यात आली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथांग परिश्रम करून आपल्या देशाला संविधान दिलेलं होतं आणि तेव्हापासून आपण आज खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो। आपल्या सर्वांना इतिहास माहित आहे, पण मला या ठिकाणी आपल्या गावातील जिल्हा प्राथमिक शाळेवर या ठिकाणी थोडंसं बोलायचं आहे। खरोखरच आतापर्यंत आपण बघित आलेलो आहोत, आतापर्यंत आपण कित्येक वेळा शाळेच्या प्रांगणामध्ये येऊन झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला आतापर्यंत आलेलो आहोत, पण खऱ्या अर्थाने त्या दिवशी आपल्या गावात पालक मेळावा भरवण्यात आला होता 12 जानेवारी या दिवशी पालक मेळावा। पण शोकांतिका म्हणावी लागेल की त्या दिवशी आपल्या गावातील पालक उपस्थित राहू शकले नाही। पण सरांना सुद्धा माहित आहे की आम्ही शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळे आम्ही कामानिमित्त त्या दिवशी पालक वर्ग उपस्थित राहू शकला नाही। पण ज्यावेळेस सरांनी आपल्या शाळेची दयनीय अवस्था आपल्या समोर मांडली त्यावेळेस गावकऱ्यांना त्यांनी थेट त्यांच्या घरी जाऊन लोकवर्गणी मागली। त्यावेळेस खरोखर आपल्या गावातील सर्व दानशूर मंडळीने सुद्धा सगळ्या हाताने या ठिकाणी शाळेला जिल्हा प्राथमिक शाळेला आपल्या मदत केलेली आहे आणि एका ठिकाणी असं म्हटलं आहे की शाळेला गावाचा अभिमान असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा आणि खरोखरच हे दोन्ही अतिशय तंतोतंत आपल्या या ठिकाणी ओढ या ठिकाणी जुळलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपण या जिल्हा प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षणगणाचं या ठिकाणी टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे। या ठिकाणी उपस्थित सर्व माता माऊलींना सर्वांना विनंती करतो की खरोखरच त्यांच्याही कौतुकाची थाप आपण त्यांच्या पाठीवर दिली पाहिजे आणि हा सर्व पूर्ण स्टॉक हे नवीन आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुम्ही आम्हाला आर्थिक सहाय्य करा, आम्ही तुमच्या मुलाची क्वालिटी त्यांच्यामध्ये जी आतली दडलेली जी कला आहे ती कला आम्ही आत्मसात करण्याचा 100% प्रयत्न करू आणि आपल्याला त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दाखवलेलं आहे। खरोखरच मी सर्व गावकऱ्याच्या वतीने सर आपलं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि असंच यापुढे हे तुम्ही आमच्या मुलांना गावातच नाही तर राष्ट्रीय जिल्हा पातळीवर सुद्धा त्यांना घेऊन जासाल एवढीच मी या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी जमलेल्या सर्वांना मी पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।